आज यंदाच्या या सोहळ्यासाठी आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्याची वेगळी ओळख करून देण्याची आपल्याला गरजच नाही. तुम्हाला सर्वांचे लाडके प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी सर, मी सर्वांना विनंती करतो स्वागत करावे. जितेंद्र जोशी सर आणि कॉस्मॉस बँकेच्या प्रवीण कुमार गांधी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. कॉस्मॉस बँक हे आपलं यंदाचे बँकिंग पार्टनर होते आणि या बँकेच्या सहकार्याने सुरू केलेल्या ऑनलाईन देणगीला सुद्धा दानशूरांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. सामाजिक संस्थांपर्यंत देणगी पोहोचली. त्यामुळे कॉस्मॉस बँकेचे आपण आभार मानूयात आणि मी कॉस्मॉस बँकेच्या प्रवीण कुमार गांधी यांना विनंती करतो की त्यांनी जितेंद्र जोशी सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. त्यांनी वसईमधील एका गावामध्ये मराठा लाईफ फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. त्यामध्ये त्यांनी मतिमंद गतिमंद अशा गरजू अनाथ मुलांना ते सहकार्य करीत असतात. गेल्या 17 वर्षांपासून या संस्थेचं कार्य सुरू आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांना आपण धनादेश सुपूर्द करावा. सगळ्यांना नमस्कार. मी स्टार्टिंगच्या वारमध्ये होतो. वारमध्ये महिन्यांच्या बालबाल वाचलो आणि आई वडील तिथे होते. मुलांनी देश सेवा केल्या. पायाला गोळी लागली होती तरी आई म्हणली परंतु सेवा करत देशासाठी तुला अर्पण केली तो देश सेवा. 18 वर्ष सर्व्हिस झाली आणि आई आजारी पडली. सुट्टी घेतली आणि 4 महिने आई बेडवरतीच होती. डॉक्टरने हातवर केले की आणि मला 4 महिने फोटोची सुट्टी मिळत नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2005ची सुट्टी होती. ती सुट्टी संपली जानेवारी 2006 लागला. त्यावेळेस आर्मी खूप कॉल न्यूजला होतो आणि श्रीनगरला पोस्टिंग होती आणि तिथून सांगितलं तुम्ही जॉईन करायला रेल्वे. तर मी म्हणलं आई वडील परत नाही मग त्याचा भरपूर भेटते आणि रिजाईन केलं. आईची सेवा करायला 4 महिने लागले. 4 महिन्याने आई परत बेडवरती व्यवस्थित झाली आणि तिला आम्ही साताऱ्याला घरी घेऊन गेलो. काही आईला विचारलं काय होतं. काही म्हणजे 10 तारखेमध्ये जा मी सांगू झाले आहे. काही म्हणतात आर्मी सोडली दुसरं काही शेती करेल काय बिझनेस करेल म्हणजे काही करू नको. रोडवर भटकतात त्यांची सेवा करा. तो रोडवरच्या जाणार त्यांची सेवा करा. अनाथ असं करू. आम्ही 12 मुलं आई वडिलांची आणि आई म्हणजे तो ती करू शकतो. ती सेवा केली तर तुझ्याकडे थोडेफार पैसे आणि पिंपरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केलं. वारवाडीला पुण्याला एक बी पैसा लागला नाही. ते माझी 17 वर्षाची जी आर्मीची सेवा होती त्यामुळे तुझं फ्री ट्रीटमेंट झाली. एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी भरपूर काय आजार होते तर त्याच्यातून चांगले झाले आणि वडील बी वयस्कर होते. वडिलांचं ट्रीटमेंट झालं. त्यानंतर मी सातारावरून वसईला आलो आणि विशेष डिपार्टमेंटमध्ये आणि तिला मी बोलला आईची विषय काढत असल्याचं हे झालं. तर माझ्याकडे 10 लाख रुपये होते. आईच्या ट्रीटमेंटसाठी आलेले पैसे रुपये सुद्धा खर्च न करता आई चांगली झाली कारण त्या आर्मीचे दिलेले ते हॉस्पिटलवर. आणि मग मी जागा शोधली. 2-4 जागा बघितलं तर बरेच महाग जागा म्हणजे शहरापासून गावाकडे तर करणं असं तर गरज नाही. गावाकडे असं गरज नाही. पण आईचं एक होतं की पैसे देऊन तू करू. पैसे देऊन करायचं बिझनेस आहे. अनाथांची सेवा होतं फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर 50 माणसं समोर असं वाटायचं की आपल्या हिंदीवर आपण 50 माणसं समोर. मग 50च माणसं धरून चाललो होतो आणि वसईला अशी जागा बघितली की त्या जागेमध्ये बरेच म्हणजे 1 लाख होता 2 लाख होते असे चाललेलं होतं. महावीरच्या पाशी म्हणजे महावीर घरामध्ये तिथे जागा बघितली. एक जण पैशाची गरज होती. मी त्याला 10 लाख टोकन दिलं आणि 1 लाख गुंठ्याच्या हिशोबाने असं 50 लाख पर्यंत ठरवलं आणि मी 10 लाख दिल्यानंतर जागेला त्याला 60 द्यायचं होतं. माझ्याकडं 3 महिन्यात आर्मीचं अकाउंट क्लोज झालं. 35 लाख आलेले होते आपण म्हणजे 45 लाख होते. त्याला जर 15 लाख कमी पडत होते पण मी रोडामध्ये जॉब जॉईन केला. मला 1.5 वर्ष जॉब करावं लागेल. पैसे मागून कोणी देणार नाही आणि तुम्हाला सांगायचं की नाही मी रिटायर झालो कारण माझं ते पैसे जर असं वेळ करून जातील की त्या पैशाचा सदुपयोग होणार. तर मग मी ते पैसे थोडं थोडं करून ते जमिनीवर दिले. तर त्याच्यावर जमिनीवरती बऱ्याच जणांचं 4-5 हजार ठोकलं होतं. तर ते भारी पडलं. जागेपेक्षा त्या ज्यांना कोणी 5 कोणी 10 लाख दिलं होतं ते द्यायला मला भारी पडलं.
तर 24 तास कुठे गेलं तर 8 तास काहीच वाटत नव्हतं. मग परत आयसीसी बँक जॉईन केली. 8 तास तिकडं 8 तास 16 तास कुठे करायची घरी जायचो. पुन्हा आम्ही 1.5 वर्ष सांगितलं मी रिटायर झालो आणि शनिवार रविवार जाऊन आसाममध्ये काम करायचं. आणि 2 महिन्यानंतर एक दोन अशी पोलिसांना माहीत पडलं की अनाथाश्रम उघडलं आहे. आणि दुसऱ्या महिन्यापासून माझं तेव्हा चालू केलं. तिथं थोडी गाईड ठेवल्या, बकरी ठेवल्या. असं 2 वर्ष मी जो जॉब करत होतो तोपर्यंत 1 रुपया मी खर्च नव्हता. घरून डबा न्यायचो, सकाळी 5ला जायचो ड्युटीला, संध्याकाळी 11 साडे 11 यायचो. त्यामुळे असं काय वाटलं. तर त्यावेळेस मी माझ्या अकाउंटला बघितलं दोन्ही जे साधने 17 लाख रुपये माझ्या जमा लागतात. म्हणजे माझ्या जागेचे पैसे मी माझ्या एकट्याच्या बळावरती उभा केला होता. आणि 2 वर्षानंतर विशेषतः मी होते माहिती दिलं की हे नव्हतं. तर मुलाला दाखवलं आणि मग आईला परत केलं. आई म्हणजे ठीक आहे. आईची इच्छाच हे होते की माझी 8 मुलं आणि 4 मुली असं 12 मुलांची आई होती. म्हणजे आमची पाठकी घेऊन आम्ही बालबाल प्रवासी होतो. तर आम्हाला असं घर बनवा की तिथं सगळी मुली माझी सेवा करू शकते. तर आई परत इकडे जेव्हा 2009 आले 2007 ते 2022 आई वापरली. पण तोपर्यंत करीब 1300 अनाथांना घरापर्यंत पोहोचवलं. जे पोलीस रोडवरनं भटकणाऱ्या अनाथांना द्यायचं त्यांची आम्ही सेवा केली. आईची एवढी सेवा केली आम्ही कुणाकडे मागायच गेलो नाही. मी 4 वर्ष बिगर रजिस्ट्रेशन आश्रम चालवतो. पण त्यावेळेस माहिती नव्हतं रजिस्ट्रेशन काय. पण कुणी असे एक गुजराती भारताला फिरायला आले ते बोलले तुम्ही रजिस्ट्रेशन करत नाही का. मी म्हणलं कशासाठी रजिस्ट्रेशन. आमच्या स्वतःच्या खर्चावर चालवतो. ते म्हणजे तुम्हाला मदत पाहिजे नाही का. कसली मदत. तुम्हाला पैसे मिळतील. कुणी कपडे घेतं पुढे असेल तर कपड्यापर्यंत ठीक होतं. पण पुढे पैसे घेऊन रजिस्ट्रेशन वाचतं. मग मी 2009ला रजिस्ट्रेशन केलं. एटीटी ज्वेलरी सगळं शाळेपर्यंत पोहोचलो. पण नंतर 2014ला एक जेल आले. ते म्हणले की तुम्ही तुमचं शेड्यूल कसं आहे. तुम्हाला सकाळी उठतो आणि जेवणाचं आठवड्याचं 3 दिवस नॉनव्हेज असतं असं मी बोललो. ते म्हणलं तुम्ही नॉनव्हेज बनता आम्ही तुम्हाला मदत करतो. ज्या दिवशीपासून नॉनव्हेज बंद केलं त्यापासून आश्रमची इथे एवढी भरभराटी झाली एवढी भरभराट. आज तिथं 265 अनाथ ज्यांचं कुणीच नाही असे आहेत आणि 1300 अनाथांना घर पोहोचवले आणि 280 ऑफ झाले. आणि आम्ही निःशुल्क सेवा महाराष्ट्रामध्ये जास्तीत मुंबईकडूनच अनाथ लोक तिकडे येतात आणि निःशुल्क आज मी तिथं सेवा चालू. 2000 कोविडच्या टायमिंगला 250 अनाथांना आम्ही रोडवर उचललो. आणि कुठेही आमचं मार्केटिंग नाही, पब्लिसिटी काय नाही. आमची सेवा ह्याच्यासाठी नाही केली की आमच्या एवढं फंड होता आणि पत्र्याच्या शेडमध्ये बनवलेलं असतं होतं. पण ते लोकसत्ताच्या आमचे सुहास बिराडे सरांनी बघितलं आणि आज 17 वर्ष 18 वर्ष मी इथे सेवा करतो. माझी पेन्शनवरती चालवतं निश्चित फंडात होती मी. पण आता 2 वर्षापासून एवढी मदत मिळते की आज माझे 4 गावाला दर्शन चालवतं. एक भंडारला केलंय मी, उत्तरला केलंय. तर ते कसं राहणार आहे. आणि माझ्याकडे गडचिरोलीचे 7-8 अनाथ होते. त्यांना मी इकडे बोलवलं होतं. गडचिरोली मुलाला उभा केलं की म्हणलं तू चालू कर मी तुला बदलतो. मग गडचिरोलीमध्ये चालू आणि गुरुकुल आहे. अनाथांची मुलं जातील त्याच्यासाठी 50 मुलांचे गुरुकुल चालू केले. आज 265 मध्ये 32 अनाथ मुलं आहेत आणि त्यांचा आम्ही बरेपर्यंत निःशुल्क आम्ही सेवा होतो. आणि कधी तुम्हाला वेळ भेटला तर वसायला या मी तीच रिक्वेस्ट आहे. थँक्यू.